हेल्मेट वापरासाठी समाजात व्यापक जनजागृती आवश्यक. जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांचं प्रतिपादन. रस्ते अपघातांमध्ये मृत्यू पावणाऱ्यांमध्ये तरुणांचा वाढता सहभाग चिंताजनक असून त्यावर प्रभावी नियंत्रण मिळवण्यासाठी हेल्मेट वापराविषयी समाजात मोठ्या प्रमाणावर जनजागृती होणं अत्यावश्यक आहे, असं प्रतिपादन ठाणे जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांनी केलं आहे. ठाणे जिल्हाधिकारी आवारातील जिल्हा नियोजन भवनातील सभागृहात चित्रमध्ये विजन आणि जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा माहिती कार्यालय, पोलीस विभाग, उपप्रादेशिक परिवहन विभाग, जिल्हा परिषद ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित हेल्मेट वितरण कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमाला हेल्मेट मॅन ऑफ इंडिया म्हणून परिचित असलेले राघवेंद्र कुमार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसंच कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त अभिनव गोयल, उल्हासनगर महानगरपालिकेचे आयुक्त मनीषा आव्हाळे, भिवंडी महानगरपालिकेचे आयुक्त अनमोल सागर, लेफ्टनंट कर्नल विवेक तिवारी यांच्यासह मोठ्या संख्येनं ठाणे पोलीस स्कूलचे प्राथमिक विद्यार्थी आणि पालकही उपस्थित होते. या उपक्रमाचं कौतुक करताना जिल्हाधिकारी डॉक्टर पांचाळ यांनी ठाण्यात लहान मुलांना हेल्मेट वाटपाचा असा उपक्रम प्रथमच राबवला जात आहे, ही बाब अत्यंत स्वागतार्ह बाब असल्याचं सांगितलं. सर्वसाधारणपणे 18 वर्षानंतर वाहन चालवण्यास पात्र झाल्यावर तरुणांमध्ये हेल्मेटचा वापर वाढतो, परंतु राघवेंद्र कुमार यांनी मांडलेली लहानपणापासूनच हेल्मेटची सवय ही संकल्पना मुलांमध्ये सुरक्षिततेची जाण निर्माण करणारी आहे, असं सांगितलं. आज मुलांमध्ये जागरूकता निर्माण झाली तर भविष्यात ते स्वतः हेल्मेटचा योग्य वापर करतील आणि समाजातही त्याचा प्रसार करतील. रस्ते अपघातातील मृत्यूचं वाढतं प्रमाण गंभीर असून हेल्मेटचाच वापर हे त्यावरील सर्वात सोपे आणि प्रभावी उपाय असल्याचंही त्यांनी नमूद केलं. तसंच राघवेंद्र कुमार यांच्या 2 लाख हेल्मेट वितरण मोहिमेची प्रशंसा करत त्यांना शुभेच्छाही दिल्या. या कार्यक्रमात हेल्मेट घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी घरी गेल्यावर आपल्या पालकांना आणि नातेवाईकांना हेल्मेट न घालण्याचे धोके आणि वापराचं महत्त्व समजावून सांगावं, तसंच विना हेल्मेट दिसणाऱ्या व्यक्तींना योग्य मार्गदर्शन करावं असं आवाहन जिल्हाधिकारी डॉक्टर पांचाळ यांनी विद्यार्थ्यांना केलं. राघवेंद्र कुमार यांनी या उपक्रमाचा उगम कसा झाला तसंच हेल्मेट वापराचा प्रसार करण्यामागील अनुभव सांगितला. लहानपणापासून मुलांना हेल्मेटची सवय लावली तर ते मोठे झाल्यावर कोणतेही वाहन कधीच विना हेल्मेट चालवणार नाहीत. त्यामुळे भविष्यातील अपघाती मृत्यूचं प्रमाण निश्चितच कमी होईल, असं त्यांनी सांगितलं. या कार्यक्रमाला जिल्हा माहिती अधिकारी मनोज सानप यांनी वीरशहीद कॅप्टन विनायक गोरे यांच्या जीवनावरील प्रसंगावर देशप्रेमावर आधारित एकपात्री एकांकिका सादर केली. या सादरीकरणातून विद्यार्थ्यांना देशभक्तीचा प्रभावी संदेश देण्यात आला. सर, काय सांगणार, लहान मुलांनी आज हेल्मेटचे महत्त्व समजून घेतलेलं आहे आणि त्यांना हेल्मेटचे महत्त्व समजावलं. दिल्लीवरून हेल्मेट मॅन आलेलं आहे आपल्याकडे, काय सांगणार? आज दिल्लीवरून हेल्मेट मॅन ऑफ इंडिया म्हणजे त्यांनी जवळपास आजपर्यंत 75 हेल्मेट हे आजपर्यंत वाटप केलं आहे आणि आज इथे 101 हेल्मेट लहान मुलांना देण्यात आलेलं आहे. तसा छानसा कार्यक्रम इथं आयोजित केला होता. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या कॅम्पसमध्ये जी झाडं आहेत त्याला ती हेल्मेट लावली होती आणि आता ती मुलांना ती देण्यात येत आहे. मुलांना हेल्मेटचं महत्त्व सांगितलं, त्याच पद्धतीने त्यांच्या आईवडिलांनी, नातेवाईकांनी, भावभावंडांनी सुद्धा ती हेल्मेट वापरावे याबद्दल देखील चांगलं इथं मार्गदर्शन झालं. जिल्हा माहिती अधिकारी यांनी एक पात्री नाटिका देखील इथं त्याच्यावरती केली आणि एक स्वातंत्र्य ज्या सैनिकांवरती आणि याच्याबद्दल सुद्धा मॅसेज त्यांनी वीरमाताबद्दल देखील मॅसेज इथं दिला. तर एक चांगला कार्यक्रम इथं झाला. हेल्मेट मॅन ऑफ इंडिया राघवेंद्रजी आणि त्यांची टीम जी आहे पूर्णपणे आर्मीचे काही रिटायर्ड ऑफिसर्स आहेत, काही सर्विंग ऑफिसर्स आहेत, लेफ्टनंट कर्नल आहेत तिथे असतात. त्यांना सगळ्यांना सर्व आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत शुभेच्छा दिल्या आणि या चांगल्या उपक्रमासाठी सगळ्यांनी त्यांचं अभिनंदन केलं. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे.
एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. लोकांची कामं करून मतं घ्या, स्टंटबाजी करून मतं घेऊ नका. नारायण पवार यांनी शिंदे गटाला दिला सल्ला. ठाण्यातील बीएसयूपी घरांच्या फी माफीवरून भाजप आणि शिंदे गटात श्रेय घेण्यावरून काल राडा झाला. भाजपचे माजी गटनेते, ठाणे महानगरपालिकेचे माजी नगरसेवक नारायण पवार यांनी मारहाण केल्याचा आरोप करण्यात येत असतानाच हा आरोप खोडून काढत अजिबात मारहाण झाली नाही, कुठेच कोणाला मारझोड झाली नाही असं पवार यांनी स्पष्ट केले. लोकांची कामं करून मतं घ्या, स्टंटबाजी करून मतं घेऊ नका असा सल्ला नारायण पवार यांनी शिंदे गटाला दिलाय. ठाण्यातील बीएसयूपी घरांच्या रजिस्ट्रेशनसाठी नुकताच शासनानं 100 रुपये दरानं रजिस्ट्रेशन करण्याची सवलत जाहीर केली. त्यानंतर स्थानिक आमदार संजय केळकर यांनीही मुख्यमंत्र्यांनी पाठपुरावा केल्यामुळे ही योजना मार्गी लागल्याचं जाहीर केलं. बीएसयूपीच्या घरांना सवलत लागू केल्यानंतर ठाण्यातील पाचपाखाडी भागातील लक्ष्मीनारायण सोसायटीत जल्लोष करण्यात येणार होता. या कार्यक्रमात शिंदे गट आणि भाजपचे पदाधिकारी यांच्यात वाद झाला. दरम्यान शिंदे गटात आणि भाजपमध्ये जोरदार राडा झाला. भाजपचे माजी नगरसेवक नारायण पवार यांनी मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला. शिंदे पदाधिकाऱ्यांनी नौपाडा पोलीस ठाण्यात भाजपच्या माजी नगरसेवकाच्या विरोधात तक्रारही दाखल केली. मात्र लोकांची कामं करून मतं घ्या, स्टंटबाजी करून मतं घेऊ नका असा सल्ला नारायण पवार यांनी दिलाय. आपण 1992 पासून काम करत असून सर्व लोकांना एकत्र घेऊन आपण ही योजना तयार केली. त्यासाठी ठाणे महापालिकेच्या महासभेत ठरावही केला. 185 लोकांना घरं दिली. मात्र काही जणांना निवडणूक आली की लोकांच्या अडचणी आठवतात, जल्लोष करायला येतात. अजिबात मारहाण झालेली नसून कोणालाही मारझोड झाली नाही असं सांगत पवार यांनी आरोप फेटाळलेत. दरम्यान भाजपच्या वतीनं पुन्हा लक्ष्मीनारायण सोसायटीत मोठ्या उत्साहात जल्लोष करण्यात आलाय. तसंच यामुळे महायुतीमध्ये कोणताही संभ्रम नाही. आगामी पालिका निवडणुका महायुती म्हणून लढणार असल्याचं देखील पवार यांनी स्पष्ट केले. प्रकार घडला असे आरोप केले जात आहेत, काय भावना काय प्रश्न? इलेक्शन आल्यानंतर असे आरोप करतातच, लक्षात घ्या. कोणत्याही परिस्थितीत आता महाराष्ट्र सरकारने चांगल्या पद्धतीने निर्णय घेतले. आमचे मुख्यमंत्री देवेंद्र भाऊ, उपमुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेब, त्याच्यानंतर अजितदादा यांनी चांगल्या पद्धतीने निर्णय घेतलाय. बीएसयूपीच्या योजनेला जे 1% स्टॅम्प ड्युटी लागणार होती, 1 ते 1.5 लाख रुपये लोकांचे वाचतात. आता 100 रुपयावरती आले म्हणजे त्याचे अभिनंदन आणि जल्लोष आम्ही करणारच ना. कुठे आम्ही त्याला हे करतोय, विरोध करतोय. 2 दिवसापूर्वी आमच्या काल का परवा आमच्या केळकर साहेबांनी, आमचे ठाण्याचे आमदार, त्यांनी इथं जल्लोष केला चांगल्या पद्धतीत का बाबा आमच्या सरकारचे अभिनंदन केले. आणि ह्या जी लक्ष्मीनारायण सोसायटी आहे त्याच्या 185 कुटुंबांना त्या योजना मी बनवलेली आहे आणि महासभेमध्ये मी आवाज उठवून ती योजना इकडे आणलेली आहे. ती वर्तकनगरची योजना इथं आणलेली आहे आणि आज लोकांना चांगल्या पद्धतीत घरं भेटलेत. त्या 185 कुटुंबांना तर विचारा, काय जल्लोष करायचा असेल तर उतरा खाली, आम्ही पण येऊ जल्लोष करायला. ही स्टंटबाजी, इलेक्शन आलं का स्टंटबाजी. ह्या भागामध्ये मी चांगल्या पद्धतीत कामं केल्यात, चांगल्या पद्धतीत मोफत घरं दिलेत लोकांना आणि 92 पासून मी इथे नगरसेवक म्हणून काम करतोय, चांगल्या पद्धतीत काम करतोय. म्हणून लोक माझ्या बरोबर ना 92 पासून आज लोकांनी मला चांगल्या पद्धतीने निवडून दिलेलं आहे. ही स्टंटबाजी करायची, इलेक्शन आलं का स्टंटबाजी करायची, यांचे आता हे दुकान बंद करा, स्टंटबाजी करायची.
राज्यातील दुकानं, आस्थापनांबरोबरच शाळांचे नामफलक मराठी करणं बंधनकारक असतानाही त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याची टीका होऊ लागताच खडबडून जागे झालेल्या ठाणे महापालिका शिक्षण विभागानं शाळांना नोटिसा बजावल्या होत्या. यानंतर शहरातील 401 पैकी 248 शाळांनी केवळ मराठीत नामफलक बसवलेत, तर मराठी नामफलक बसवण्यास टाळाटाळ करत असलेल्या उर्वरित 153 शाळांना शिक्षण विभागानं पुन्हा नोटिसा बजावण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये 8 दिवसात नामफलक मराठीत न बसवल्यास शाळा मान्यता रद्द प्रस्ताव करण्याचा शासनाकडे पाठवण्याचा इशारा देण्यात आलाय. ठाणे महापालिका क्षेत्रात एकूण 769 खासगी अनुदानित, विनाअनुदानित आणि महापालिकेच्या शाळा आहेत. यामध्ये ठाणे महापालिकेच्या 95 प्राथमिक, 7 माध्यमिक अशा एकूण 102 शाळा आहेत, तर 209 खासगी अनुदानित आणि 560 विनाअनुदानित शाळा आहेत. यामध्ये 401 इंग्रजी माध्यमांच्या शाळा आहेत. राज्यातील दुकाने, आस्थापनांबरोबरच शाळांचे नामफलक मराठी करणं बंधनकारक आहे. असं असतानाही त्याकडे शाळांकडून दुर्लक्ष होत होतं आणि पालिका शिक्षण विभागाकडूनही ठोस कारवाई होताना दिसून येत नव्हती. या विरोधात काँग्रेस पक्षानं काही दिवसांपूर्वी आंदोलन केलं होतं. यामध्ये शाळांच्या इमारतींचं बांधकाम परीक्षण करावं आणि मराठीत नामफलक लावावेत अशी मागणी करण्यात आली होती. त्याचबरोबर अनेक राजकीय पक्षांनीही अशीच मागणी यापूर्वी केली होती. राजकीय पक्षांची मागणी आणि आंदोलनानंतर शिक्षण अधिकारी कमलकांत म्हेत्रे यांनी शाळा प्रशासनाला पत्र पाठवलं होतं. यामध्ये महापालिका शाळा सर्व माध्यमांच्या विनाअनुदानित, अनुदानित, स्वयं अर्थसहाय्य, प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक अशा सर्व शाळांचे नामफलक मराठी भाषेत करावेत. त्याचबरोबर शाळांमधील सर्व पत्रव्यवहाराची भाषा देखील मराठीच असावी असे स्पष्ट निर्देश त्यांनी दिले होते. त्यानंतर ठाणे महापालिका क्षेत्रातील 401 इंग्रजी शाळांपैकी 248 शाळांचे नामफलक मराठीत केल्याची माहिती पुढे आली आहे. सब मिलके आज ठाण्यातील धर्मवीर नगरमधील BSUPच्या घरात राहणाऱ्या रहिवाशांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मानले आभार. शहरातील धर्मवीर नगर येथील BSUP योजनेच्या घरात राहणाऱ्या रहिवाशांनी आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानून एकच जल्लोष केला. BSUPच्या घरात राहणाऱ्या प्रकल्पग्रस्तांना 1% मुद्रांक शुल्कात सवलत घेऊन अवघ्या 100 रुपये मुद्रांक शुल्क आकारण्याचा निर्णय घेतल्यानं या नागरिकांना मोठा दिलासा मिळालाय. या निर्णयाबद्दल शासनाचे आभार मानण्यासाठी त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी व्हिडिओ कॉलद्वारे संवाद साधला. धर्मवीर नगरमधील BSUPच्या घरात राहणाऱ्या अनेक रहिवाशांना या निर्णयाचा फायदा झालाय. या घरामध्ये राहणारे रहिवाशी हे हातावर पोट धरून असून छोटं मोठं काम किंवा व्यवसाय करतात. अशा रहिवाशांना मुद्रांक शुल्क म्हणून 54,000 ते 1,34,000 पर्यंत अधिभार सोसावा लागणार होता. मात्र या निर्णयामुळे प्रतिदस्त 100 रुपये मोजून आपल्या घराची नोंदणी करता येणं शक्य होणार आहे. त्यामुळे या निर्णयाचा थेट लाभ या घरात राहणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांना होणार आहे. युवा सेनेचे कोर कमिटी सदस्य असलेले नितीन लांडगे यांनी याबाबत पुढाकार घेऊन या रहिवाशांचा संवाद उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी घडवून दिला. यावेळी धर्मवीर नगरमध्ये राहणाऱ्या लाडक्या बहिणींनी या निर्णयाबद्दल उपमुख्यमंत्री शिंदे यांचे आभार मानले. तसंच शिंदे यांच्या रहिवाशांच्या वतीनं जाहीर सत्कार करण्याची इच्छा व्यक्त केली. उपमुख्यमंत्री शिंदे यांनी रहिवाशांचे आभार मानले. तसंच या वाचलेल्या पैशांचा योग्य विनियोग करावा अशी अपेक्षा महिला भगिनींकडून व्यक्त केली. तसंच आपण सदैव लाडक्या बहिणींच्या पाठीशी असल्याचं सांगत त्यांनी दाखवलेल्या प्रेमाचा आणि विश्वासाचा विनम्रपणे त्यांनी स्वीकार केला.